सांगितलं, उपदेश केला. का घडतायत सांगू? आधीच्या काळातल्या महिला काय लावायच्या डोक्याला? काय लावायच्या आजी? कुंकू लावायचे ना. आणि एवढं मोठं कुंकू लावायचं की दुरून जर का कोणी आपल्याला बघितलं तर भडक ते कुंकू आपल्याला दिसायचं. मग आपण विचार केला का आजकाल तरुण मुलं जास्त जात आहेत, त्यांची हत्या जास्त होतीये, आणि म्हातारे म्हातारे मागे राहतात. लोक म्हणतात येईल काही कोणी नेत नाही, देवाला तरुणच जास्त आवडायला लागले. बरोबर? हे असं का होते मी सांगते. त्या कुंकवाची एवढी ताकद आहे, माझ्या त्या संस्कृतीची एवढी ताकद आहे महाराज, की त्या मातेच्या डोक्याला लावलेलं ते कुंकू त्या माणसाचं आयुष्य वाढवते. त्या मातेला जेवढंही कुंकू आपल्या डोक्याला धारण करावं, त्या कुंकाची ऊर्जा त्या माणसाच्या शरीरात धारण होते आणि त्या माणसाचं आयुष्य वाढते. मग आज काय आल्या आपण कशाला सांगायचं? काय ना वाईट होता आपण? काय आल्या? हे पा, तुम्ही कट्टर आहे की नाही? मी तुमच्यापेक्षा कट्टर आहे. मग टिकल्या आल्या महाराज, त्यांना सगळ्या बाया हुकल्या. तोंडाला सांगतात त्या हुकल्या. या टिकलीनं काय झालं सांगते ना, ती अलगद काढून कधी भीतीवर चिपकते माहित पडत नाही. बाथरूम मधल्या भिंतीला कधी तर लागलेली असते आपल्याला समजत नाही. मग तुम्ही विचार केला का तुम्ही टिकली काढून ठेवता की अजून काही काढून ठेवता? तुमच्या मुठीत मध्ये जे आहे की नाही ते काढून सोडता तुम्ही बाहेर. मग हाच योग आहे. काय माझ्या छत्रपतींची संस्कृती आहे, माझ्या आईचा जिजाऊंची संस्कृती. माझ्या जिजाऊंच्या काळात साक्षात मुलगी घरात आणि चूल आणि मूल तिच्या नशिबात. काय होतं? माझी मुलगी साक्षात घरात आलीच पाहिजे, चूल आणि मूल एवढं तिच्या नशिबात होतं. मग त्या काळातली खऱ्या अर्थानं ती संस्कृती जर का आज असती ना महाराज, तर माझा भारत देश एवढा वरती गेला असता की त्याला पारावार उरला नसता. माझ्या जिजाऊंच्या काळातली संस्कृती बाबा, डोक्याला कुंकू असावं, मुठभर कुंकू माझ्या माईच्या डोक्याला लागावं आणि त्या कुंकाची ऊर्जा तिच्या पतीपर्यंत पोहोचावी. आज टिकली आली, सरळ हुकलं. एवढ्या हत्या होत आहेत. हे म्हातारा माणसं कशापाई जिवंत आहेत मी सांगते तुम्हाला, याच कुंकापाई जिवंत आहेत ते, बाकी दुसरं काहीच नाही. याचमुळे त्यांची आयुष्य वाढतंय. मग आता आपल्याला समजावं काय करावं संसारात राहून, इथं आल्यानंतर काय भोगावं, कशाची प्राप्ती करावी. तर माझ्या संतांनी सांगावं, माझ्या ज्ञानोबा दादांनी सांगावं, काय इथं आल्यानंतर कशाची प्राप्ती पाहिजे तुम्हाला? सुखाची. आणि तुम्हाला सुख संसारातही मिळेल, परंतु कुठं आल्यानंतर मिळेल? तर या धर्ममंडपात आल्यानंतर मिळेल. या धर्ममंडपात जेव्हा तुम्ही एकाग्रचित्तेनं बसाल तेव्हा तुम्हाला सुखाची प्राप्तीही होईल. मग फक्त सुखच भेटून फायदा नाही. तुम्हाला असं वाटलं मी खूप सुखी आहे, मग सुखी आहात का तुम्ही? नाही बाबा, माझ्या समाधानात, माझ्या अंतकरणाला समाधान वाटावं लागेल. आणि अंतकरणाला समाधान वाटल्यानंतर कुठंतरी माझ्या मनात हा विचार यावा लागेल की नाही, खऱ्या अर्थानं आज मी जगण्याचं सार्थ मिळवलं, खऱ्या अर्थानं मी घडली. आम्ही लढलो आणि तर लढता लढता आम्ही आज असा एक प्रतिष्ठित माणूस म्हणून जगतोय की आमच्या जीवनाला पारावार नाही. मग का हो तुकोबर आहे, आता या संसारातून, हे संसार रूपी दुःख मूळ आहे, यातून आम्हाला बाहेर काढायचंय. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला कुणाचं उदाहरण द्याल तुम्ही? त्यावेळेस माझ्या तुकोबारायांनी सांगावं, काय तुम्हाला इथून बाहेर पडायचंय बाबा, काहीच करू नका. मी सांगितलं आई वडिलांची सेवा करा. काय करा? फक्त तुमच्या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या पायावर नतमस्तक व्हा. परंतु कोणत्या आई वडिलांच्या पायावरती नतमस्तक व्हा? जे आई वडील तुम्हाला तुमच्या सुखाच्या प्राप्तीकडं नेतात, तुम्हाला देव म्हणजे काय, तुम्हाला तुमचं आयुष्य म्हणजे काय हे शिकवतात. अरे तुमच्या आई वडिलांमध्ये तुमच्यामध्ये होतील भांडणं, नसेल पडत एखाद्या बापा मुलीचं, रोज घरात भांडणं करतील ते, परंतु जर ती मुलगी तिच्या आयुष्याच्या वाटचालीकडे जाईल ना, तर तो बाप त्याचा पूर्ण राग विसरून त्या मुलीजवळ येतो आणि तिला म्हणतो, बाळा आज तुझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे बाळा, तू तो मानानं घडवावा, तू तो मानानं घडवावा ही माझी इच्छा आहे, असं तो बाप म्हणतो. महाराज विठ्ठल विठ्ठल. बाप त्या मुलीनं बोललेला प्रत्येक शब्द विचारतो. ज्या दिवशी त्यांचं भांडण होतं त्या दिवशी तो बाप म्हणते ही लय चरचर करायला लागली आज. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या एखाद्या कॉलेजचा पेपर असू द्या किंवा तिच्या आयुष्यातला कोणता पर्व असू द्या, तो बाप पूर्ण राग विसरतो. महाराज घरचे काय म्हणतात,
याचं काम आहे म्हणून हा जवळ येऊन राहिला. परंतु तो सर्व राग विसरून त्या मुलीजवळ येतो आणि त्या मुलीला काय म्हणतो, बाळा तुझ्या आयुष्यातील आज एक सर्वात मोठं प्रयत्नाच्या यशाकडे जाण्याचं पर्व आहे, आज तू ते सक्सेस करावं असं मला वाटतं. हे माझ्या आई वडिलांचं माझ्याप्रती असलेलं प्रेम म्हणजे आपल्या प्रती असलेलं प्रेम, आणि आपण त्याच आई वडिलांना समजून न घेता फक्त त्यांना बोलावं, त्यांना बोल द्यावे. म्हणजे संत सांगतात नाही, हे करून तुम्हाला जीवनाचं सुख प्राप्त होणार नाही. तुम्हाला कशी भक्ती करावी लागेल, माझ्या मीराबाई सारखी भक्ती करावी लागेल. कुणाची? त्या देवाची. त्या देवाची भक्ती कराल, तर तुमच्या देवाची भक्ती जेव्हा कराल तेव्हा त्या भक्तीत एवढं मग्न होऊन जा की अरे कुणी विष जरी तुम्हाला प्यायला दिलं तरी ते विष तुम्ही आनंदानं पेलं पाहिजे. का पेलं पाहिजे? तर माझ्या देवानं मला ते विष आणून दिलं असं मला वाटावं म्हणून ते विष मी पिलं पाहिजे असं माझे संत सांगतात. अशी भक्ती आपण करावी. मग का हो तुकोबर आहे, अशीच भक्ती आम्ही करावी. तुमचे एवढा मोठा संचय, एवढे मोठे संत आहेत, मग या संतांमध्ये आम्हीही घडतो का हो? अशी भक्ती आमच्या ज्यांना होणार नाही. कुणी जर का आपल्याला म्हटलं की हा देव आहे आणि हा देव तुमच्यासाठी विष घेऊन आला, तुम्ही पेसाल का? तुम्हीच काय, मी पण पेणार नाही. कुणीच घेऊ शकत नाही. जे अशक्य आहे ते माझ्या संतांनी केलं. माझ्या मीराबाईंनी देवाच्या नामस्मरणात विष प्यायलं. काय पग घुंगरू रे पग घुंगरू